तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आणि आपल्या आवडत्या चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये. तर बघा, आपण मध्येच हा चॅप्टर घेणार आहोत, फॅक्टर्स हा मुद्दा आपण मध्येच घेणार आहोत. कारण की कसं, जेव्हा आपण पुढे एलसीएम आणि एचसीएफ चा वापर करणार आहोत, जेव्हा एलसीएम आणि एचसीएफ आपण शिकणार आहोत, लसावी व मसावी, हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन फॅक्टर हे आपण शिकणार आहोत. तर तेव्हा आपल्याला फॅक्टर्स हे खूप महत्वाचे असणार आहेत. फॅक्टर्सलाच मराठीमधून आपण अवयव म्हणतात. तर एवढं लक्षात ठेवायचंय की फॅक्टर्स आपण काढताना आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर्सचे पण दोन पार्ट असतात. एक को प्राईम फॅक्टर्स असतात आणि एक फॅक्टर्स असतात, आणि त्याचे वेगवेगळे मेथड्स असतात. दोघी मेथड्सने आपण शिकणार आहोत. आपण जर एक नंबर घेतला 45, एक कॉमन नंबर घेतला, तर एवढं लक्षात ठेवायचंय, स्मॉलेस्ट फॅक्टर काय, स्मॉलेस्ट फॅक्टर आणि बिगेस्ट फॅक्टर म्हणा, किंवा यालाच लार्जेस्ट फॅक्टर म्हणा. की जेव्हा पण आपण एखादा नंबर घेतोय, त्याच्यात सर्वात मोठा फॅक्टर आणि सर्वात छोटा फॅक्टर हे सगळ्यात महत्वाचं असतं. आणि असेच क्वेश्चन आपल्याला काही काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये, नाहीतर नवोदय वगैरे स्कॉलरशिप अशा एक्झाम्स मध्ये येत असतात. तर बघा, कोणत्याही नंबरचा स्मॉलेस्ट फॅक्टर हा नेहमी काय असतो, 1. काय असतो, 1. एवढं लक्षात ठेवायचं. कोणत्याही नंबरचा जर आपण स्मॉलेस्ट फॅक्टर घेतलाय, काय घेतलाय आपण, कोणत्याही नंबरचा आपण स्मॉलेस्ट फॅक्टर घेतलाय, तो नेहमी काय असतो, 1 असतो जेव्हा आपण फॅक्टर्स करतो. आणि कोणत्याही नंबरचा बिगेस्ट फॅक्टर म्हणजे लार्जेस्ट, सर्वात मोठा फॅक्टर, तो सेल्फ असतो. सेल्फ म्हणजे काय, स्वतः. मग याचा काय असेल, 45, तो स्वतः असतो. हे लक्षात ठेवायचंय. कारण की याच्याने काय होतं की आपल्याला कधी कधी असे क्वेश्चन्स येतात की विच इज द स्मॉलेस्ट फॅक्टर ऑफ 45, नाही तर विच इज द लार्जेस्ट फॅक्टर ऑफ 45. तर आपल्याला हे न काही जास्त वेळ घालवता, जास्तीत जास्त फॅक्टर्स आपल्याला न काही काढता, आपल्याला लगेच आन्सर आपल्याला देता आलं पाहिजे. तर बघा, 45 चे फॅक्टर्स कोणते कोणते असतात. तर 45 चे आता फॅक्टर्स आपण काढणार आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या नंबरने त्याला डिवाइड होतं, कोणत्या. आणि नेहमी लक्षात ठेवायचंय की प्राईम नंबरचे फॅक्टर्स नसतात. प्राईम नंबर ते मी पुढे सांगतो. चला, आता 45 ला 1 ने डिवाइड होतं, बरोबर, सगळ्यात स्मॉलेस्ट फॅक्टर आहे. त्याच्या पुढे 3 ने. आता 3 ने तुम्ही जर मागचे व्हिडिओज बघितले असेल डिव्हिजिबिलिटी टेस्टचे, कसोट्यांचे, तर तुम्हाला लगेच कळून जाईल ह्या नंबरला 3 ने डिवाइड होतं की नाही होत. तर बघा, 3 ने होतं. आता युनिट प्लेसवर 5 म्हणजे 5 ने होतं. 9 5 जा 45, 9 ने होतं. 15 ने होईल आणि स्वतः 45 ने होईल. हे काय झाले, याचे फॅक्टर्स झालेत. काय झालेत, फॅक्टर्स. म्हणजे ह्या नंबरने 45 ला डिवाइड होणार आहेत. 100% ह्या नंबरने 45 ला 45 ला भाग जाणार आहेत. एवढं लक्षात ठेवायचं आपण कशा प्रकारे. हे काय झाले, त्याचे फॅक्टर्स हे लिहून घ्यायचे आहेत. पण याच्यामधून सगळ्यात मोठा फॅक्टर हा 1 आणि सगळ्यात छोटा फॅक्टर हा 1 आलाय, आणि सर्वात मोठा फॅक्टर काय आलाय, 45 आलाय. हे लक्षात ठेवायचं आपण कशा प्रकारे हे सॉल्व्ह केले. आता 45 चे हे झालेत फॅक्टर्स. आता को फॅक्टर्स काय असतात. 45 ला डायरेक्ट आपण असं काढूयात. बघा, डायरेक्ट 5 ने डिवाइड करू. 5 9 जा 45, 3 3 जा 9, याला डिवाइड करतोय मी. 3 1 जा 3. आता जोपर्यंत लास्टला 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला याला डिवाइड करायचंय. तर 5 9 जा 45, मग इथे आन्सर आला 9. 3 3 जा 9, तर याचे काय आले, 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. हे काय झाले, याचे को फॅक्टर्स झालेत. काय झालेत, को फॅक्टर्स. म्हणजे को फॅक्टरची जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपल्याला सेम हा नंबर भेटत असतो. बघा, 5 3 जा 15, 15 3 जा 5 त्रिक 15, आणि 15 त्रिक 45. परत आपल्याला हाच नंबर आपल्याकडे येणार आहे. तर हे काय झाले, आपले को फॅक्टर्स झालेत. फॅक्टर्स आणि को फॅक्टर्स मध्ये व्यवस्थित प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचंय की आपल्याला कशा प्रकारे सोडवायचे. तुम्हाला कळालं ह्या दोघी मेथड्सने आपण कशा प्रकारे सोडवलंय व्यवस्थितरित्या. तर बघा, आता एखादा प्राईम नंबर घेऊया आपण, 11 घेऊया. हा काय झालाय, प्राईम नंबर. प्राईम नंबरलाच मूळ संख्या असं म्हणतात मराठीमधून. तर प्राईम नंबरला जेव्हा आपण फॅक्टर्स काढायला जातो तर त्याचे दोनच फॅक्टर असतात. नेहमी लक्षात ठेवायचे, प्राईम नंबरचे नेहमी दोनच फॅक्टर्स असतात. की हा स्वतः 1 हा असतो स्मॉलेस्ट फॅक्टर, आणि स्वतः तोच नंबर. बाकी याला दुसरे फॅक्टर्स नसतात. प्राईम नंबरचे फॅक्टर्स असे असतात. तर तुम्हाला लवकरात लवकर कळायला पाहिजे की प्राईम नंबर 1 to 100
1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर्स असतात? ते असतात 25. ते कोणते असतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर सांगायचंय. 25 असतात तर ते कोणते असतात? 1 to 25 असतात की 24 असतात? तर 25 असतात की 24 असतात हे तुम्हाला सांगायचंय. हे 25च असतात आणि त्याच्यात 74 हे काय असतात? हे प्राईम नंबर्स हे असतात आणि 74 हे कंपोजिट असतात. मग एक उरतो, तर तो एक म्हणजे हा नॉर कंपोजिट और नॉर प्राईम नंबर असतो. हा प्राईम पण नाही आणि कंपोजिट पण नाही. हे तुम्हाला व्यवस्थितरित्या जर तुम्ही मागचे प्राईम नंबर्स वगैरे त्याच्यावरचे व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यात तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला समजलं कशा प्रकारे आपण फॅक्टर्स हा चॅप्टर समजलाय. तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की फॅक्टर्स अवयव कसे पाडता येतात. तर तुम्हाला जेव्हा आपण एलसीएम आणि एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि लिस्ट कॉमन फॅक्टरचा उपयोग करणार आहोत, तर तेव्हा तुम्हाला अगोदरचे फॅक्टर्स काढावे लागत नाही. ते फॅक्टर्स काढावे लागतील केव्हा? की जेव्हा तुम्हाला लाईक आणि अनलाईक टर्म्स सांगितले असतील. तुम्हाला फॅक्टर्स मध्ये कॉमन काय आहे हे तुम्हाला सांगितलं असेल, पण तुम्हाला को फॅक्टर्स काढावे लागतात जेव्हा आपण एलसीएम आणि एचसीएफ चा वापर करतो. जेव्हा आपल्याला एलसीएम आणि एचसीएफ काढायचं आहे तेव्हा आपण को फॅक्टर्स काढतो. कळालं? तर त्या सेकंड जी मेथड आहे ती आपल्याला युजफुल होणार आहे. त्याचाच आपण जास्तीत जास्त सराव करणार आहेत. बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि अशाच व्हिडिओ जर तुम्हाला अजून बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करायचं नक्की. बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि तुम्ही लवकरात लवकर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप नंबरला जॉईन व्हा. त्याच्याने तुम्हाला याच्यावरचे सराव प्रश्न पण तुम्हाला भेटतील. थँक्यू.